घरातील नवीन सून साधना टोमॅटो आणि कोथिंबिरीची चटणी दळत अंगणात बसली होती. त्या क्षणी तिच्या सासू अंजलीजींनी घराच्या अंगणात असलेल्या मिरचीच्या झाडाच्या 2 हिरव्या मिरच्या काढल्या आणि त्यांच्या सुनेला त्या देत म्हणाल्या, "सुनबाई, तू ह्या मिरच्या चटणीत घाल." साधना खूप आनंदाने चटणी बनवत होती. तिच्या सासूबाई सुनेला नेहमी कामात मदत केलेलं पाहून साधना खूप आनंदी होती. त्या साधनाला खूप कामात सहकार्य करायच्या. नंतर अचानक त्यांची सासू रुक्मिणीजी हातात कागदाचा पंखा घेऊन खोलीतून बाहेर आल्या आणि त्या म्हणाल्या, "अंजली, कृपया हा पंखा घे आणि मला हवा घाल. मला खूप गरम वाटत आहे. या लाईटला पण आत्ताच जायचं होतं का?" अंजलीजी आल्या आणि त्यांच्या सासूजवळ येऊन उभ्या राहिल्या आणि हाताच्या कागदी पंख्याने त्यांना हवा घालू लागल्या. रुक्मिणीजी कॉटवर आरामात बसल्या होत्या. त्या त्यांच्या नातसून साधनाकडे बघत म्हणाल्या, "ए सुनबाई, पटपट हात चालव. चटणी कधी तयार होणार आहे आणि माझ्यासाठी पकोडे कधी बनवणार आहेस?" साधना पटकन हात चालवत म्हणाली, "आई, थोड्याच वेळात तुमच्यासमोर गरमागरम पकोडे येतील." रुक्मिणीजी म्हणू लागल्या, "कृपया माझ्यासाठी ओव्याचे पकोडे बनव. मला फक्त ओव्याच्या पानाचे पकोडे आवडतात. आजकाल मला माहीत नाही का तुम्ही कोणत्या पण भाज्यांचे मिश्र पकोडे खाऊ घालत आहात, पण मला सर्व भाज्यांचे पकोडे वेगवेगळे आवडतात. आता मला बटाटे आवडत नाहीत आणि कोबी खाल्ल्याने मला गॅस होतो. त्यामुळे मला फक्त ओव्याचे पकोडे हवे आहेत." आता त्या अंगणात बसून बोलत होत्या. तेवढ्यात रुक्मिणीजींची मुलगी म्हणजेच अंजलीजींची नणंद आणि तिची सासू सुनीताजी रिक्षातून उतरल्या. अंगणात बसलेल्या रुक्मिणीजी अचानक आपल्या मुलीला घरी येताना पाहून घाबरल्या, कारण ती त्यांना न सांगता कधीच माहेरी आली नव्हती. रुक्मिणीजी यांना त्यांच्या मुलीला पाहून खूप आनंद झाला. त्या धावत दाराकडे गेल्या. तेव्हा त्यांची मुलगी राणी पुढे आली आणि तिने तिच्या आईच्या पायाला स्पर्श केला आणि त्यांचा आशीर्वाद घेतला. साधनानेही हात धुतले. पटकन दारात गेली. तिनेही जाऊन तिची नणंद आणि तिच्या सासूच्या पायाला स्पर्श केला. तिच्या नंदेच्या सासूने साधनाला आशीर्वाद दिला आणि म्हणाल्या, "अहो सुनबाई, काय झालं हो? लग्नानंतर तुझा रंग किती काळा झाला आहे. लग्नात तू मेकअपमुळे खूप गोरी दिसत होतीस. तुझ्या घरच्यांनी खोटं बोलून लग्न लावून दिलं का?" तेव्हा साधना स्तब्ध झाली. मग अंजलीजींनी प्रकरण आटोक्यात आणलं आणि म्हणाल्या, "अहो, तसे काही बोलून माझ्या सुनेचं मन दुखावू नका प्लीज. यात तिचा काय दोष आहे? हवा आणि पाण्यात बदल झाल्यामुळे माणसाच्या रंगातही थोडासा बदल होतो. तसे तर साधनाचा रंग अजिबात कमी झाला नाही आणि माझी सून तर खूप चांगली आहे. तिच्या गुणांसमोर कित्येक सुंदर मुली फिक्या आहेत. तिचा रंग फिका झाल्याने मला तर काही फरक पडत नाही." तेव्हा रुक्मिणीजींच्या इनबाईंनी अंजलीजींना वरपासून खालपर्यंत पाहिले आणि म्हणाल्या, "सुनबाई, तुम्हाला नवीन सून येताच तुम्हीही तिची बाजू घेऊन बोलायला सुरुवात केली आहे का? आता तुम्ही सासू झालात तर माझ्यापेक्षाही मोठ्या झाल्यात असे समजू नका. वय आणि नातेसंबंधात तुम्ही नेहमीच लहान राहाल." अंजलीजी पटकन म्हणाल्या, "होय, तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात. वयाने आणि अनुभवाने तुम्ही नेहमीच माझ्यापेक्षा मोठ्या असाल. चला आता आत जाऊया." इतक्यात साधना पटकन स्वयंपाकघरात गेली आणि काकूंसाठी मिठाई आणि पाणी घेऊन आली. काकूंनी मिठाईचा तुकडा तोंडात टाकला आणि म्हणाल्या, "श्याम आणि विक्रम शेतात गेले आहेत का?" अंजलीजी म्हणू लागल्या, "हो, ते दोघं लवकरच घरी परत येणार आहेत. तुम्ही हातपाय धुवा. माझी सून पकोडे बनवणार होती. सर्वजण आरामात बसून गरमागरम पकोडे एकत्र खाऊया आणि गप्पाही मारूया. तोपर्यंत मी तुमचा आवडता आले वेलची घातलेला चहा बनवेल." तेव्हा सुनीताजी म्हणाल्या, "नाही, ते आज मी खास करून तुमच्या नवीन सुनेच्या हाताने बनवलेले पदार्थ खायला घरी आले आहे. तुम्ही नेहमी फोनवरती तिची स्तुती करायच्या, म्हणून तिचे फोनवरचे कौतुक ऐकून मीही नव्या सुनेचे कौतुक करू लागले. तिने बनवलेल्या पदार्थांची चव मला चाखायची इच्छा झाली. म्हणूनच आज मी तुम्हाला भेटायला न सांगताच तुमच्या घरी आले आहे." अंजलीजींनी साधनाकडे बघितले. तेव्हा साधनाने डोळे मिचकावले आणि त्यांना आश्वासन दिले की काही काळजी करू नका आई, मी सर्व काही सांभाळून घेईन. चटणी आधीच तयार झाली होती म्हणून ती स्वयंपाकघरात गेली. तिने चहासाठी पाणी पातेल्यात टाकले आणि पटकन ती भाजी कापायला लागली. पकोडे बनवण्यासाठी ओव्याची पाने तोडतात तिला दिसले की ओव्याच्या पानातून एक आळी निघाली आहे. तिने दुसरे ओव्याचे काही पान कापले. दुसऱ्या ओव्याचे पान खूप जाड होते. अंगणात असलेल्या ओव्याच्या झाडाला जास्त ओव्याची पाने आले नसल्यामुळे ती काळजीत पडली. घरच्या अंगणात पिकवलेल्या भाज्यांमध्ये फक्त काही ओव्यांची झाडं होती आणि सर्व ओव्यांची पाने सासू आणि सुनेने मिळून तोडली होती. आता तिला खूप काळजी वाटू लागली. तिला समजले नाही आता काय करायचं. तिने लगेच मिश्र पकोडे बनवायला सुरुवात केली.
कारण काकू अंगणातून सतत ओरडू लागल्या, पकोडे बनवायला एवढा वेळ लागतो का सुनबाई? चहा तयार होता म्हणून सर्वांना चहा देण्यासाठी साधना गेली. नंतर परत आली तोपर्यंत तिचे सासरे विक्रमजी आणि तिचा नवरा श्याम घरी परत आले होते. हातपाय धुवून झाल्यावर दोघेही खाली बसले. साधनाने दोघांसाठी चहा आणला. त्यानंतर गरमागरम पकोड्यांचे ताट घेऊन ती अंगणात पोहोचली. तेव्हा तिच्या सासूबाईंनी सर्वांना पकोडे द्यायला सुरुवात केली. मग रुक्मिणीजी तोंड वाकडं करून म्हणाल्या, अहो सुनबाई, मी मिश्रित पकोडे खात नाही. तुम्हाला माहिती नाही का? माझ्यासाठी माझे आवडते ओव्याचे पकोडे आणा. तेव्हा साधना घाबरून म्हणाली, आई, ओव्याच्या पानांना किडे लागले होते आणि बाकीच्या ओव्याची पानं खूप जाड होते. आता रुक्मिणीजींचा चेहरा रागाने लाल झाला होता. मात्र त्यांचा मुलगा आणि नातू दोघेही घरी आले होते. त्यामुळे त्यांना त्यांच्यासमोर काही सीन बनवता आला नाही. म्हणूनच त्या गप्प राहिल्या आणि साधनाला मी नंतर धडा शिकवेन असा मनात विचार करू लागल्या. असो, त्यांनी मिश्र पकोडे देखील आवडीने खाल्ले. तरी त्यांना पकोडे खूप चवदार वाटले आणि खाताना त्यांनी अधिक पकोडे खाल्ले. पण तरीही त्यांच्या मनात हा विचार होता की साधनाने आपल्या आवडीचे पकोडे बनवले नाही. असो, कसा तरी चहा नाश्ता झाला. आता सुनीताजी यांनी साधनाला डिशेसची लांब लचक यादी सांगितली. घरात खूप माणसं होती. साधना पण घरातील नवीन सून होती. त्यामुळे आजपर्यंत तिची सासू तिच्या जवळून थांबून काम करून घेत होत्या. पण आज रुक्मिणीजींनी स्पष्टपणे तिला सांगितलं होतं की आज नवीन सुनेला कोणीही मदत करायला स्वयंपाकघरात जाणार नाही. साधनाला थोडंसं रडू आलं आणि ती विचार करू लागली की मला कोणी मदत केली तर त्यात यांना काय प्रॉब्लेम आहे. असो, यात ती मोठ्यांसमोर काहीही बोलू शकत नव्हती. अंजलीजींचेही मन खूप दुःखी झाले होते. सुनीताजींनी साधनाला ओव्याचे सारण, कचोरी, हरभरा डाळीचे तडका, खीर, बुंदीचा रायता, बटाट्याची कोरडी भाजी, पापड, चिप्स वगैरे पदार्थ बनवायला सांगितले होते. इतक्या लोकांसाठी जेवण बनवताना साधना एकटीच भांबावली होती. ती नाराज होती. मध्येच रुक्मिणीजी पण ओरडत होत्या की माझ्या मुलीला रात्री घरी परतायचे आहे. ती इथे रात्री राहणार नाही. तिचे पती तिथे एकटे असतील. पटकन हात चालव सुनबाई. आता जेवण तयार झाले होते. कचोऱ्या तळायच्या बाकी होत्या. जेवण करण्याची वेळ झाली तेव्हा अंजलीजी म्हणू लागल्या, आई, माझ्या सुनेने आज एकटीने सर्व स्वयंपाक बनवला आहे. पण मी जेवण वाढायला तिची मदत करते. बिचारी गरीब मुलगी एकटी काम करून थकली असेल. तेव्हा रुक्मिणीजी यांच्या मुलीची सासू म्हणाली, हो हो, जा, तुम्ही तुमच्या सुनेला मदत करा. नंतर काही दिवसांनी तुमची हीच सून तुमच्या डोक्यावर बसेल. आत्ता तुम्ही सासू झाल्या आहात. किमान आता तरी सासूसारखं तुम्ही वागायला हवं. पण अंजलीजींनी त्यांच्या बोलण्याकडे स्पष्ट दुर्लक्ष केलं आणि लगेच त्या आपल्या सुनेला मदत करण्यासाठी स्वयंपाकघरात पोहोचल्या. सर्वजण जेवायला बसले होते. सासू आणि सून दोघी मिळून सर्वांना जेवण वाढत होत्या. स्वयंपाक करताना साधनाची पाठ ताटली होती आणि आता तिला खूप भूकही लागली होती. तिने फारसे पकोडेही खाल्ले नाहीत. असो, सर्वांना जेवण मिळेपर्यंत रात्रीचे 9 वाजले होते. जेवण झाल्यावर रुक्मिणीजींच्या इनबाईंनी एक लांब ढेकर दिला आणि त्या श्यामला म्हणाल्या, चल बेटा, आता अगोदर तू मला तुझ्या बाईकवर माझ्या घरी सोड. नंतर राणीला सोड. श्याम बाईक काढू लागला. नंतर रुक्मिणीजी स्वयंपाकघरात गेल्या आणि त्यांनी उरलेले सर्व अन्न पॅक केले आणि आपल्या मुलीच्या हातात राणीच्या हातात त्या देत म्हणाल्या, राणी, घरी जा आणि माझ्या जावयांना आणि मुलांना जेवायला दे. आता खूप उशीर झाला आहे. मग तू गेल्यावर काय स्वयंपाक करत बसणार आहेस? तेव्हा अंजलीजी हसल्या. असं असलं तरी एवढ्या रात्री त्यांची मुलगी इथून निघाली तर आई तिला रिकाम्या हाताने जाऊ देणार नाहीत हे त्यांना पण माहीत होतं. त्यांनी सर्व उरलेला स्वयंपाक गुंडाळून त्यांच्या मुलीच्या बॅगेत टाकला आणि तिथून त्या श्यामसोबत एक एक करून बाईकवरती बसून निघून गेल्या. तेवढ्यात साधना स्वयंपाकघरात आली. तिच्या सासूबाईंनीही अजून जेवण केलेलं नव्हतं. साधना विचार करू लागली की आता आपणही जेवण करावं. जेवण करण्यासाठी ती भांड्यावरचे झाकण काढू लागली. तेव्हा तिला स्वयंपाक शिल्लक नसल्याचे दिसले. तिला आश्चर्य वाटले. तिने तिच्या सासूबाईंना आवाज दिला आणि म्हणाली, आई, प्लीज इकडे या. सासूबाईंच्या आधी तिची आजी सासू म्हणजेच रुक्मिणीजी स्वयंपाकघरात पोहोचल्या. रुक्मिणीजी साधनाला म्हणाल्या, काय झालं सुनबाई, एवढ्या मोठ्याने का आरडाओरडा करत आहेस? तुला साप विंचू दिसला का? का घरात आग लागली आहे? साधना म्हणू लागली,
नाही आजी, अहो स्वयंपाक संपला आहे. आई आणि मी अजून जेवण केलेलं नाही. रुक्मिणीजी चेहरा विचित्र करून म्हणाल्या, हे बघ सुनबाई, ते सर्व पदार्थ बघून तुझ्या तोंडाला पाणी यायला नको होतं. त्या डिशेस फक्त माझ्या मुलीसाठी बनवल्या होत्या. तू तुझ्या जिभेवर जरासा ताबा ठेव. मी त्या सर्व डिशेस पॅक केल्या आणि माझ्या मुलीला घरी दिल्या. घरच्या सुनेने आधी पाहुण्यांचा विचार करावा. जेवण संपले आहे तर एक काम कर, तू आत्ता भात शिजायला टाक. भातावरती लोणचे घालून खा, नाहीतर डाळ भात मिसळून खिचडी तयार कर. स्वयंपाकघरातील रिकामी भांडी पाहून साधनाला तिच्या आईची आठवण येऊ लागली. घरी कोणताही पदार्थ बनवला की तिची आई सर्वात अगोदर तो तिला खायला द्यायची. आणि इथे सासरच्या घरी स्वतःच्या हाताने इतके पदार्थ बनवूनही तिला आत्ता खिचडी किंवा लोणच्यासोबत भात खायला सांगितला जात होता. तिच्या डोळ्यात अश्रू आले. तेव्हा साधनाची सासू स्वयंपाकघरात आली आणि म्हणाली, आई, खिचडी खायला कोण सांगत आहे माझ्या सुनेला? आज माझ्या सुनेने खूप छान पदार्थ बनवले आहे. आज मग आम्ही खिचडी का खाऊ? तेव्हा त्यांची सासू रुक्मिणीजी त्यांच्याकडे जळत्या नजरेने पाहत म्हणाल्या, मग आता तुम्ही दोघींसाठी वेगवेगळे पदार्थ बनवणार का? अंजलीजी हसल्या आणि त्या म्हणाल्या, नाही नाही आई, मी माझ्या सुनेला आधीच सांगितले होते की जरा जास्त प्रमाणात स्वयंपाक बनव. कारण मला चांगलेच माहिती आहे की जेव्हा ही राणी दीदी घरी येतात तेव्हा तुम्ही तिच्या कुटुंबासाठी जेवण पॅक करून देतात. सर्वांसाठी स्वयंपाक तयार करून सर्वांना वाढून देणे, असे करण्यात माझे आयुष्य गेले आहे. कित्येक वेळा मी उपाशी राहायचे. म्हणूनच मी आता हे सर्व काही शिकले आहे. आणि असं असलं तरी आमच्यासाठी तेवढं जेवणही पुरेसं होतं. तुम्ही दीदींना जेवण दिल्यावरही घरात आमच्यासाठी अन्न शिल्लक आहे आई. रुक्मिणीजी म्हणाल्या, मी तर भांड्यातून सर्व अन्न काढून पॅक करून माझ्या मुलीला दिले आहे. मग तुमच्यासाठी अन्न कुठे शिल्लक आहे? तेव्हा अंजलीजी हसत म्हणाल्या, आई, मी स्वतःसाठी आणि माझ्या सुनेसाठी जेवण बाजूला काढून ठेवले होते. आमच्या नावचे अन्न संपू नये म्हणून. आणि बघा, कोणाचेही अन्न संपले नाही. तुम्ही तुमच्या मुलीला जीव घातले, तिच्या घरच्यांना पण पॅक करून दिले आणि आमच्यासाठीही जेवण आता शिल्लक आहे. म्हणून तुम्ही आता आमची काळजी करू नका. आता तुम्ही जा आणि रूममध्ये आरामात झोपा. आम्ही जेवण उरकून स्वयंपाकघर स्वच्छ करू. हे पाहून साधनाचे मन आनंदाने भरून आले. तिच्या सासूबाईंची बुद्धी किती तल्लख आहे. आज तिच्या सासूबाईंनी तिला गृहस्थ जीवनात आणखी एक धडा दिला होता की घरातल्या सर्वांना जेवायला वाढण्यात काही हरकत नाही, पण स्वतःच्या वाट्याचं जेवण असणंही गरजेचं आहे. रुक्मिणीजी तिथून विचित्र तोंड करत रागाने त्यांच्या रूममध्ये निघून गेल्या. सासू आणि सून दोघी मिळून जेवण करायला बसल्या. स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेत त्या दोघी जेवण करू लागल्या. साधनाला खूप आनंद झाला की तिची सासू इतकी समजदार आहे की अगोदर त्यांनी त्यांच्या सुनेच्या भुकेचा विचार केला होता. नाहीतर तिच्या आजी सासूनी स्वतः आणि घरातील पुरुषांना जीव घातले. त्यानंतर त्यांनी फक्त आपल्या मुलीला आणि तिच्या कुटुंबाला जीव घालण्याचा विचार केला. त्यांनी त्यांच्या नातसुनेचा विचारही केला नाही. पण ज्या घरात अंजलीजींसारखी सासू आहे, जी स्त्री कुटुंबातील सर्वांकडे समानतेने पाहते, प्रत्येक गोष्टीचा विचार करते, त्या घरात कोणतीही सून उपाशी झोपू शकणार नाही. मित्रांनो, तुमचे काय विचार आहेत कृपया तुम्ही मला कमेंट करून कळवा. आणि आणखी नवीन कथांसाठी मराठी कथांचा संग्रह या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर नोटिफिकेशन बेल दाबा आणि ऑल हा पर्याय निवडा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन कथेची सूचना मिळू शकेल. धन्यवाद. आभारी आहोत.